वाढतं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग आणि कमी होणारं वनक्षेत्र या मोठ्या समस्यावर एक छोटासा मातीचा गोळा उत्तर ठरू शकतो असं कोणाला सांगितलं तर विश्वास बसेल. पण हे खरं आहे. पाचगणीत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त तब्बल 800 पेक्षा जास्त सीडबॉल्सची निर्मिती करण्यात आली. काय आहे हे सीडबॉल, क्रांती आणि हे कसं काम करतात पाहूया या खास रिपोर्टमध्ये. सीडबॉल म्हणजे केवळ मातीचा गोळा नव्हे तर ते एका भविष्यातील झाडाचं सुरक्षित कवच आहे. माती, शेणखत आणि देशी झाडांच्या बिया यांच्या मिश्रणातून हे गोळे तयार केले जातात. पाचगणी नगरपरिषदेच्या मुख्य शाळा क्रमांक 1 आणि 2 मधील 35हून अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हे 800हून अधिक बीजगोळे तयार केले. विशेष म्हणजे डॉक्टर मुकेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना यामागचं शास्त्र समजावून सांगितलं. हे गोळे वाळल्यानंतर तुम्ही कुठल्याही डोंगराळ भागात किंवा रिकाम्या जागी टाकू शकता. पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मृदेची धूप थांबवण्यासाठी हे 800 बीजगोळे येत्या पावसाळ्यात पाचगणीच्या डोंगरदऱ्यात हरित क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहेत. शहराच्या स्वच्छतेचा विचार करून हिलदारीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची शिस्त रुजवण्यासाठी मनोरंजक खेळाची मदत घेतली. बिन इट टू विन इट यासारख्या उपक्रमातून मुलांनी खेळातून कचरा व्यवस्थापनाचे धडे गिरवले. पाचगणी नगरपालिका आणि हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने हा एक छान प्रकल्प राबवल्याबद्दल पाचगणी शहरात या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.